नमस्कार शिक्षक बंधूंनो, एस एच या दोन भिन्न अक्षरांचा एकत्र केल्यानंतर ध्वनीचा उच्चार क्ष असा होतो. एस एच या डायग्राफची माहिती आपण आज घेणार आहोत. आपल्या सर्वांना ज्ञात आहे की आधी आपण सी एच या डायग्राफची माहिती घेतली आहे आणि त्या संदर्भात असलेले शब्द यांचे वाचन आणि त्यांचा सराव आपण विद्यार्थ्यांकडून करून घेतला आहे. एक गोष्ट आपल्याला लक्षात आली असेल, यात आपण डायग्राफची व्याख्या समजून घेतली असून ही व्याख्या फक्त आपल्या शिक्षकांना समजण्यासाठी आहे. हे लक्षात घेऊन एस एच या नवीन डायग्राफची माहिती घेताना ज्याप्रमाणे आपण सी एचची माहिती घेतली आहे त्याचप्रमाणे एस एच या दोघा भिन्न अक्षरांचा उच्चार श असा होतो. यावर आधारित शब्दांचा सराव आपण विद्यार्थ्यांना करून घेणार आहोत. यासाठी अतिशय सोप्या अशा सूचना यात दिलेल्या आहेत. लक्षात घेतल्या असेल तर पहिली सूचना बघा, शिक्षकांनी तक्त्यामधील दिलेल्या डायग्राफचा योग्य उच्चारासह वाचन सराव करून घ्यावा. याचं वाचन सराव करून आपण विद्यार्थ्यांना करून देणार आहोत आणि त्यावेळेला शक्य असल्यास त्या विद्यार्थ्यांचं लेखन कौशल्यही वृद्धिंगत व्हावं यासाठी त्यांना वहीत लिहिण्यास आपण त्या ठिकाणी सांगणार आहोत. त्यानंतर पुढची जे स्टेप आपण पाहिली तर शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पिक्चर कार्ड, प्ले कार्ड त्यांच्या सहाय्यानं चित्र आणि शब्द यांचा वाचनाचा सराव पुरेपूर करून द्यावा. तर तो कशा पद्धतीने सराव करून द्यावा? आपल्या इंग्रजीच्या साहित्य पेटीमध्ये अतिशय सुंदर अशी साहित्य आपल्याला मिळालेले आहेत. त्याच्यामध्ये हा तुम्हाला एक प्रातिनिधिक स्वरूपात या ठिकाणी बघा. हे आपण काय पाहिलं आहोत तर डिश, त्याचे स्पेलिंग काय आहे? DISH. एस एच आला या ठिकाणी, शेवटी आलाय डिश. श त्याचा उच्चार काय होतोय? श. डिश. विद्यार्थी चित्र पाहतात आणि त्याचं वाचन करतात. हा डिश म्हणजे विद्यार्थ्यांना या वाचनामध्ये तो जो डायग्राफ आहे एस एच तो सहजरित्या चांगल्या प्रकारे वाचन करता येतो. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या दैनंदिन वापरातली ही जी वस्तू आहे बघा, दररोज विद्यार्थी परिधान करतो, शूज. त्या शूज मध्ये बघा त्या ठिकाणी सुद्धा ठिकाणी सुरुवातीला आलाय बघा एस एच, शूज. तर हा विद्यार्थ्यांकडून आपल्याला वाचनाचा सराव करून घ्यायचा आहे. तशाच पद्धतीने त्यांच्या दैनंदिन वापरातील एक महत्वाची अशी वस्तू आहे शार्पनर. तर एस एच सुरुवातीला आलाय, हा डायग्राफ सुरुवातीला आलाय. अशा प्रकारे विद्यार्थ्यांना वाचनाचा पुरेपूर सराव आपण या चित्रकारांच्या सहाय्यानं आपल्या उपलब्ध असलेल्या साहित्याद्वारे करू शकतो. हा वाचनाचा सराव करू देत असताना विद्यार्थ्यांना तो उच्चारण आणि प्रोनाउन्सिएशनच्या बाबतीत सुद्धा चांगल्या प्रकारे लक्ष आपण देणं हे आपलं काम या ठिकाणी ठरतं. त्या ठिकाणी उदाहरणादाखल बघा, फिश, शर्ट, शूज असे हे शब्द या ठिकाणी दिलेले आहेत. त्याच्या लक्षात आपण हे लक्षात घ्या की हा डायग्राफ शब्दाच्या सुरुवातीला येऊ शकतो, त्याचप्रमाणे तो शब्दाच्या शेवटी येऊ शकतो. याच्यावर आधारित आपण जर पाहिले तर काही जे शब्द आहेत आपण आता सुरुवातीचे शब्द पाहिले. शिपला एस एच हा सुरुवातीला आला आहे, त्याचप्रमाणे डॅश असेल, ब्रश असेल याच्यामध्ये एस एच आलेला आहे. लक्षात, हे सगळे शब्द त्या वाचनाचा पुरेपूर सराव आपल्या विद्यार्थ्यांना आपण चांगल्या पद्धतीने करून देणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे डायग्राफच्या बाबतीत ते जे विद्यार्थ्यांनी जे अभ्यासलेलं आहे त्याच्यावर आधारित आपण एक ऍक्टिव्हिटी विद्यार्थ्यांकडून घेऊन घेणार आहोत. वर्गामध्ये अनेक प्रकारच्या ऍक्टिव्हिटी आपण करत असतो. तशाच प्रकारची या ठिकाणी एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. फिल इन द ब्लँक्स, हे आपल्याला चांगलं परिचित आहे, रिकाम्या जागा भरा. तशाच पद्धतीने एस आणि एच याचा हे जे डायग्राफ आहे हा भरून पूर्ण करून ते शब्द आपल्याला कशा पद्धतीने करून घ्यायचं त्याचा सराव विद्यार्थ्यांकडून करून घ्यायचा आहे. तर बघा या ठिकाणी पहिला आहे शिप. शिप बघा त्या ठिकाणी आपण ते विद्यार्थ्यांकडून आधीच त्याचा पुरेपूर सराव वाचनाचा करून घेतला आहे. शिप, त्यानंतर असेल डिश, DISH. अशा पद्धतीने प्रत्येक या ठिकाणी एस एच भरल्यानंतर एस एच तो डायग्राफ वापरल्यानंतर त्या शब्दांचा वाचनाचा सराव आपण विद्यार्थ्यांना करून घेणार आहोत. ही ऍक्टिव्हिटी झाल्यानंतर आपल्या लक्षात येईल की विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त सराव जर झाला तर त्या कुठल्याही ते ज्ञानाची दृढीकरणासाठी आपल्याला चांगला उपयोग होतो. तशाच पद्धतीनं विद्यार्थ्यांना आपण दिलेलं ज्ञान किती प्रकारे समजलं याची चाचपणी करण्यासाठी थोडासा आपण इव्हॅल्युएशन मध्ये या वाचनाचा सराव करून घेणार आहोत. त्या डायग्राफच्या संदर्भात आवश्यक असलेली जी येणारी क्रमिक पुस्तकातले शब्द असतील, फॅमिलियर वर्ड्स असतील, त्यांचा सुद्धा आपण विद्यार्थ्यांना सराव या ठिकाणी वाचनाचा करून घेऊ. सुरुवातीला बघा ऍश. या ठिकाणी आपल्याला हे लक्षात आलं असेल की इथं या शब्द लिहिताना या शब्दांमध्ये रंगसंगतीचा वापर केला आहे, म्हणजे विद्यार्थ्यांचं लक्ष केंद्रित व्हावं. ऍश लाल रंगामध्ये एस एच दिलाय. ऍश, बॅश या ठिकाणी लाल वापरलं. बॅश, गश, गोश, हॅश हे झाले शेवटी असणारे. एस एच हा डायग्राफ शेवटी असणारे शब्द. त्याचप्रमाणे सुरुवातीला येणारे शब्द बघा, शेड, शॉर्ट, शीट, शार्प, शिफ्ट. अशा प्रकारे
या शब्दांचा पुरेपूर आपण जर वाचनाचा सराव करून घेतला तर ते विद्यार्थी वेळोवेळी येणाऱ्या या डायग्राफचा चांगल्या प्रकारे उपयोग करू शकतील आणि त्यांचं वाचनाचे जे कौशल्य ते चांगल्या प्रकारे उद्दीगत होऊ शकेल अशी आशा करूया. धन्यवाद.